लागत आहे. आणि आता वाजले सकाळचे 5:30 वाजले ना, 5:30 पावणे 6 झालेत आणि आम्ही निघालोय 5 वाजताच. आम्ही चाललोय महाबळेश्वरला आणि एवढा पाऊस आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आरुष दिसतच नाही तुम्हाला, तुझं फक्त हात दिसतो. गुड मॉर्निंग. तर खूप पाऊस होता म्हणून थोडा 1 तास उशिरा निघालो, कारण विजा पण खूप चक्कर होते. म्हटलं परत रस्त्याने दिसणार नाही. तर आम्ही अंबड बदलापूरलाच पाऊस आहे आणि त्याच्या पुढे आलो तर काहीच पाऊस नाही. मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, इथे रिमझिम पाऊस आहे आणि मगाशी एवढा धोधो पाऊस होता की समोरचं दिसत नव्हतं आणि सगळीकडे पाणी जमा झालंय. हे बघा, अचानक पडणारा पाऊस, मे मधला पाऊस आहे ना आरुष. एवढा पाऊस कधी पडलेला का मे मध्ये? छान आहे, छान आहे बाबू. एवढा सकाळी वडापाव भेटला ते हो. हाय फ्रेंड्स, तर आम्ही आता पोहोचलोय महाबळेश्वरला आणि भरपूर पाऊस आहे. पण इथे वरती आलोय आम्ही, तर आता पाऊस नाहीये. आणि आरुष, कसं आहे क्लायमेट? मस्त क्लाउडी एकदम खूप छान आहे. सगळीकडे खूप मस्त क्लायमेट आहे आणि गार वाटतं एकदम. तर आम्ही आता पोहोचलोय. आता वाजलेत 12 आणि आम्हाला अजून हॉटेल बुक केलंय आम्ही ऑलरेडी. तर आता पोचायला एक 10-15 मिनिटं लागतील ना नितेश? 10 ते 15 मिनिटात आम्ही आता पोचू. आणि मस्त वाटतं की नाही? कसं वाटतं? आणि एवढं छान क्लायमेट आहे, खूप छान क्लायमेट आहे, मस्त आहे. आणि आता बघू, पाऊस आहे थोडा रिमझिम. तर आम्ही आता हॉटेलमध्ये पहिले जाऊ, थोडं फ्रेश वगैरे होऊ. हां, गार आहे मस्तपैकी. आणि इथे पाऊस नशीब कमी आहे. खाली आपल्या इथे खाली तर खूप होता. जसं आम्ही घाट चढलो तसं पाऊस एकदम म्हणजे कमी झालाय. आणि आता आम्ही फ्रेश होऊ, लंच करू आणि थोडं रेस्ट करू, कारण नितेश गाडी चालवते कधीपासून. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी बघू कुठे जायचं. तर चला, स्टे ट्यून. तर असं मस्त क्लायमेट आहे, सगळीकडे फॉग.
हाय फ्रेंड्स, तर आम्ही आता आलोय, पोचलोय आम्ही हॉटेलला आणि इथे आता मस्त फ्रेश झालोय आणि लंचचा पण ऑर्डर दिलाय. तर आम्ही आता इथेच लंच करतोय कारण थोडं थकलो पण आहे आणि मग लंच करून आरुषला पूलला जायचं आहे. तर तो एवढं थंड आहे तर कदाचित त्याला जायचं आहे, आम्ही नाही जाणार. तर तो भिजेल थोडा वेळ आणि मग आम्ही संध्याकाळी कुठे जायचं ते ठरवू. हां, मस्त आहे रूम ना आणि इथे मस्त व्ह्यू आहे. तर तुम्हाला रूम टूर देते. तर असे एका फ्लोअरवर 3 रूम आहे आणि इथून एंट्री आहे आणि इथे समोर बाल्कनी आहे. आता पसारा झाला आहे रूममध्ये आणि इथे एक सोफा कम बेड आहे, तिथे एक बेड आहे. हाय, आणि तुझा बेड आहे आणि इथे डबल बेड आहे. हा सोफा कम बेड आहे, हा बेड आहे. इथे ड्रेसिंग आहे आणि त्याच्यानंतर इथे TV, इथे आहे वॉशरूम, मोठा आहे वॉशरूम बराच. आणि त्याच्यानंतर इथे आहे ब्लँकेट्स वगैरे किंवा स्टोरेज आपण ठेवू शकतो आपले बॅग्स वगैरे. आणि इथे बाल्कनी आहे हे आणि इथे आहे समोर व्ह्यू मस्त डोंगराचा आणि इथून एंट्री आहे या हॉटेलला यायला. इथे पण रूम्स आहेत. तर मस्त रूम आहे आणि एकदम फ्रेश वाटते. आणि आता आम्ही लंच ऑर्डर केलं आहे, चिकन कढाई, भाकरी, चिकन 65, चिकन 65 आणि जिरा राईस. तर आता खूप भूक लागली आहे कारण आम्ही 7:30 वाजता सकाळी नाश्ता केलेला, त्याच्यानंतर काहीच नाही खाल्लं आहे. एक मका खाल्लेला, फक्त वॉटरफॉल होता एक, तर तिथे थांबून मका खाल्लेला. तर आता खूप भूक लागली आहे. तर फ्रेश होतो, लंच करतो. हां, चहा पिली मस्त आणि वडापाव खाल्ला आणि खूप धोधो पाऊस होता, त्याच्यामुळे आम्हाला कुठे उतरायची इच्छाच नाही झाली. आणि मस्त वाटतं इथे, एवढं गार आहे आणि पाण्यात पण हात नाही घालता येते, एवढं थंड आहे. हो ना बाबू, किती थंड आहे. आणि ह्याला पूलमध्ये जायचं आहे. पूल तर अजून थंड असेल. छोटासा पूल आहे पण छान आहे, लहान मुलांसाठी वेगळा आहे आणि आपल्याला पण. आणि आता आम्ही जेवण वगैरे जाऊ परत पूलला थोडा वेळ आणि मग त्याच्यानंतर स्टॅच्यू बघायला. त्याच्यानंतरचं ठरवलं नाही आहे काय, बघून निघू. जवळपास जे आहे ते एक्सप्लोअर करू आणि अजून स्ट्रॉबेरी क्रीम खाणार आहे ना, स्ट्रॉबेरी क्रीम करायला पण जायचं. ओके, ठीक आहे. तर बघू काय काय करता येतंय. आता पहिलं तर लंचला थोडा वेळ जाईल आमचा, अर्धा तास. त्याच्यानंतर आम्ही पाण्यात भिजू किती वेळ बघू. 1 तर वाजले आता, म्हणजे 3 वाजेपर्यंत आम्ही निघू इथून. म्हणजे 3 ते रात्री मग उशीर जरी झाला तरी चालेल कारण हॉटेल लेकपासून एकदम जवळ आहे. तर आम्हाला संध्याकाळी तसं पण लेकला जायचं आहे. तर कदाचित चेंज करायला येऊ आम्ही संध्याकाळी आणि मग परत लेकला जाऊ, है ना, बोटिंग करायला. बोटिंग करायची आहे ना. आणि इथे अजिबात पाऊस नाही, टचवूड. पाऊस नकोच आहे आम्हाला कारण आम्हाला फिरायचं. पण आम्ही आलो ना, ऑन द वे आलो. आम्हाला एवढं टेन्शन आलेलं, एवढं हॉटेल वगैरे बुक केलं आहे, सगळं केलं आहे, तर रूममध्येच बसावं लागेल असं आम्हाला वाटलेलं. पण तसं नाही आहे. तर तसंच राहू दे उद्यासुद्धा. आणि आम्ही आज आणि उद्या पण आहोत आणि परवा आम्ही चेकआउट करणार आहोत. तर चला, स्टे ट्यून्ड. बाय बाय. बाय बाय. तर आमचं लंच आलंय आणि खूप वाट बघितली मस्त. तर आता आम्ही रूममध्येच मागवलं आहे. ते काय चिकन 65, भाकऱ्या आहेत, कुठल्या भाकऱ्या आहेत माहिती नाही, ज्वारी का बाजरी आहे. आणि हे जिरा राईस आहे आणि हे चिकन कढाई. तर एवढंच नॉर्मल जेवण मागवलं आहे. तर आम्ही आता जेवतो, भूक लागली आहे ना. तर आम्ही आता मस्त जेवून रेडी झालोय आणि निघालोय पॉइंट्सला कारण उद्या परत पाऊस असेल तर नाही फिरता येणार. आणि आरुषला पूलला जायचं होतं पण आरुषला पाऊस पडेल म्हणून
नाही पाठवलं, कारण मग आजचं राहिलं तर उद्या काय असेल पाऊस तर समजा जाता तर येईल, पण आज नाहीये तर आम्ही निघालोय. थोडा रिमझिम आहे. तर आम्ही आता चाललोय एलिफंट पॉइंटला वरती. आणि जेवण खूप छान होतं, पोटभर आम्ही जेवलो आणि क्वांटिटी पण बऱ्यापैकी होती. तर मस्त धुकं पडलंय पूर्ण. तर आता आम्ही पोचू एक 10 मिनिटात आणि मग तुम्हाला वरचा व्ह्यू दाखवते. खूप बघण्यासारखं आहे. धुक्यामुळे काय दिसते की नाही माहिती नाही, पण जेवढं दिसेल तेवढं दाखवते. आणि नितेश पण रेडी झालाय, आरुष पण रेडी झालाय. आरुष तर चला स्टे ट्यून. आम्ही गेलेलो किड्स पॉइंटला आणि तिथे खूप पार्किंगला गर्दी आहे, पार्किंगला जागाच नाही आहे, म्हणून आम्ही निघालोय आणि आता मेप्रोमध्ये आले पाचगणीच्या. हळू कर. साईडला हो, साईडला हो, लागेल तर पण हळूहळू आरामसे होईल. अरे हवाली पकडशील ना. तर नितेश विन झाला हे ना. बघू दाखवू. लांब जा. खूप क्यूट आहे. तिथे बरोबर रिंग यायला पाहिजे. ती रिंग स्विमिंग पूल मध्ये जायचं. सॉरी. अरे एवढी थंडी आहे, काय करतो स्विमिंग पूल मध्ये जाऊन. आरुष
आमचं हे झालं महाबळेश्वरला आम्ही फिरायला. काय जबरदस्त आहे, एकदम मस्त. हे सगळे राणीचे झाड. मी हा जेव्हा तर पाणी खाली असते तेव्हा, बाकीचे तुम्ही 10 महिने म्हणले ना तर कंपल्सरी पाण्यामध्ये असतात. देवाला पाणी ठेवत नाही, त्याची स्थापना वर केली. दाखवतो मार्केटला आला आपण तर मार्केटला तुम्ही फॉरेस्ट रोड आणि 6:30 नंतर कोणी येत नाही तर, कारण की अलाउड नाही, प्राणी यांचा टाइम होतो ना. दर्शन घ्या मोसीन म्हणून भेटतो. हे बघ ना हे बघ बाष्प बघ किती आहे, हवा बघ, तुला धुकं आहे बघ. बाबा हाय फ्रेंड्स, तर आम्ही फिरून आलो आणि थोडा वेळ पूलमध्ये पण उतरलेलो. खूप थंड पाणी आहे, तर त्याच्यानंतर आम्ही आता मस्त गरम गरम पाण्याची आंघोळ केली आहे आणि थोडा 15-20 मिनटं बसलो आणि आता चाललो आम्ही डिनर करायला. तिथे पण अवेलेबल आहे, पण सगळंच नाही भेटत, मोजकंच आहे, म्हणून आम्ही आता दुसरीकडे बघतोय कुठेतरी. तर तिथे हाय फ्रेंड्स, वेलकम टू न्यू व्लॉग. नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि रात्री व्लॉग एंड करता नाही आला, कारण आम्ही जेवलो आणि त्याच्यानंतर येऊन थोडा वेळ आरुषबरोबर उनो खेळत होतो आणि नंतर झोपलो, त्याच्यामुळे वेळ नाही भेटला. तर आता झाली आहे सकाळ, मस्त फ्रेश झालो आहे, 7 वाजताच उठलो आहे, ब्रेकफास्ट पण झाला आहे, मस्त ऑमलेट ब्रेड भुर्जी पाव खाल्ला आहे आणि चहा पण पिलेली आहे मस्त. आणि आता फ्रेश झालो आहे. हे लोक आता दोघं खाली गेले कधीच, तर मी आता खाली चालली आहे. आम्ही चाललो आहे पॉईंट्स बघायला, जर पॉसिबल असेल तर. जर आता पाऊस थोडा थांबला आहे तर पॉईंट्स बघायला जाऊ, आणि कुठे जातो ते पण तुम्हाला कळेल. जा, स्टे ट्यून. हाय फ्रेंड्स, तर आम्ही निघालो आहे आणि आम्ही केट्स पॉईंटला जायचं चाललंय, पण नंतर जाऊ. त्याच्या आधी अजून एक पॉईंट आहे, त्याचं नाव नाही माझ्या लक्षात, तर आम्ही तिथे जातो आणि तुम्हाला पण दाखवतो कसं आहे ते. आणि आरुष, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मस्त ब्रेकफास्ट झालाय आमचा आणि मस्त सकाळी लवकर उठलोय आणि खूप थंडी आहे इथे, खूप जास्त. नळाचं पाणी तर एकदम चिल्ड आहे. तर आम्ही आता चाललोय आणि काय काय आहे तिथे ते पण तुम्हाला दाखवते. स्टे ट्यून. काल एवढं नव्हतं ना ते तुका. लाईट वाढव ना. आणि हे बघा क्लायमेट, एवढं धुकं आहे की काहीच दिसत नाही. काहीच नाही दिसत. काहीच नाही दिसत आहे समोरचं. खूप मस्त क्लायमेट आहे, एवढी थंडी पडली आणि एवढं छान वाटतंय.
इकडे बघा, इकडे बघा, कसं वाटतंय क्लायमेट. काय दिसतच नाही, कुठे एवढं धुकं आलंय, असं वाटतं आपण स्काय मध्ये आहे ना बाबू.